अमित शहानी आणखी एक विधान केलेलं आहे की विरोधकांचा असा सुपडा साफ करा की दुर्बिणीतूनही विरोधक दिसले नाही पाहिजे. त्यांना ती दुर्बीण निर्माण करावी लागेल वेगळी. त्यांना दुर्बिणीचा नव्यानं शोध घ्यावा लागेल. या देशात लोकशाही आहे. या देशामध्ये एक वेळ अशी येईल, एक वेळ अशी होती की भारतीय जनता पक्षाला दुर्बिणीतून शोधावं लागत होतं. आमच्यासारख्या लोकांनी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व निर्माण केलं. आणि एक वेळ अशी येईल भारतीय जनता पक्ष दुर्बिणीतूनच काय लोकांच्या नजरेलाही पडणार नाही कुठे. हे भाकीत नाही, सत्य आहे. राजकारणामध्ये चढ उतार होत असतात आणि अशी तानाशाही, अशी हुकुमशाही आले आणि गेले या देशात आणि जगामध्ये. अशी भाषा वापरणारे या देशाच्या मातीतच गाडले गेलेले आहेत. अमित शहा म्हणजे काय सर्वेसर्वा नाही आहेत, लोकशाहीचे मालक नाही आहेत. जो माणूस या देशाच्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष संपवून टाकू असं म्हणतो त्याला मी लोकशाहीतला सगळ्यात मोठा मूर्ख मानतो. या देशामध्ये विरोधी पक्ष राहील. उद्या आम्ही सत्तेवर असलो तरी आम्ही विरोधी पक्षाला ठेवू. विरोधी पक्ष लोकशाहीची गरज आहे. लोकसभेत राहुल गांधी आहेत म्हणून विरोधी पक्षाचा, जनतेचा आवाज हा लोकांपर्यंत पोहोचतोय. आम्ही महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचा आवाज बुलंद केला म्हणून तुम्ही रोज उघडे पडताय. ही भीती आहे. डरपोक लोक आहेत. सत्ताधारी एवढा मोठे सर्व सत्ताधीश विरोधी पक्षांना चळाचळा कापतायत. अमित शहांच्या वक्तव्यातून ते स्पष्ट होत आहे. या वक्तव्याची दखल जग घेईल की इदी आमीन प्रमाणे इथे लोकशाही हे संपवायला निघालेले आहे. राहुल साहेब, त्याच कार्यक्रमात फडणवीस असं म्हणाले आहेत की मत चोरीचा जो मुद्दा आहे तो त्याचा इतका बाऊ केला जातोय किंवा तो मुद्दा नाही आहे, पण पराभव समोर दिसू लागल्यानं विरोधक नाही, क्रॉस फायरिंग पराभव हा भाजपला दिसू लागलेला आहे. उलट बोलतो मी. त्यांच्या व्होट चोरीचा बूच लावण्याचा जो प्रयत्न आम्ही करतो आहोत, बूच काय बांबू, त्यांच्या व्होट चोरीला जो आम्ही बूच लावण्याचा प्रयत्न करत आहेत माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे, शरद पवार साहेब, काँग्रेस, राहुल गांधी, सर्व डावे पक्ष, आम्ही त्यांच्या व्होट चोरीला बूच लावतोय. त्याच्यामुळे त्यांना पराभव दिसतोय. आम्ही लोकशाहीची बूज राखतो आहोत आणि तुम्ही पराभूत मनस्थितीमध्ये आहात आणि म्हणून तुम्हाला व्होट चोरी, मतदार याद्यातले घोटाळे करून निवडणुका जिंकायच्या आहेत. ते आम्ही करू देणार नाही, ही तुमची भीती आहे. चला आरशात बघा म्हणावं आजगर कोणते कळेल. चला ठीक आहे. हिंदी में क्या है? मराठी प्रश्न आहे. याआधी राज ठाकरेंनी असं म्हटलं की जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत निवडणुका नको. काल उद्धव ठाकरेंनी तोच पुनरुच्चार केलाय की जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत निवडणुका नको. तर एकूण असं मानायचं का की ही वाटचाल सुरू झाली आहे की समजा जर मतदार याद्या दुरुस्त झाल्या नाही आणि तरीही निवडणूक घेण्याचा प्रयत्न एक लक्षात घ्या, तो प्रयत्न हाणून अत्यंत गंभीर स्वरूपाचं गुन्हेगारी कृत्य मतदार यादीमध्ये आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीनं करताय. ते आम्हाला हाणून पाडावं लागेल. हा त्यांना इशारा आहे. तुम्ही जो मला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर मी इतकंच देईन, पुढल्या 2 दिवसामध्ये म्हणजे 1 नोव्हेंबरला जो मोर्चा निघतो आहे या सगळ्या घोटाळ्यांविरुद्ध, त्याच्या आधी 2 दिवस बहुतेक गुरुवारी सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक होईल आणि त्यात पत्रकार परिषदेमध्ये या विषयावरती तुम्हाला खुलासा केला जाईल. गुरुवारी सर्व पक्षाची एक बैठक, सगळे प्रमुख नेते, माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय राज ठाकरे साहेब, हर्षवर्धन सपकाळकर, त्यांच्याबद्दल अजून कोणी प्रमुख नेते असतील, डाव्या पक्षाचे सर्व प्रमुख नेते, हे सगळे येतील, एकत्र बसतील आणि पुढली रणनीती काय या संदर्भात ते निर्णय घेऊन आपल्याशी चर्चा करतील. थँक्यू. आप बोलिए. राष्ट्रपति कार्यालय में जो है लावली नशा, ठीक है. आप देखिए, अमित शाह की पूरी राजनीति बैसाखी के ऊपर ही चली है, उनके पार्टी